तर चला, मी आज सगळ्यांना सर्वप्रथम सगळ्यांचा आभार मानते आणि आजपर्यंत तुम्ही जो सपोर्ट केला आहे त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझं लग्न कसं झालं, कुठल्या परिस्थितीत झालं, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझं माहेरकडलं नाव आहे शीतल माणिक जगताप आणि सासरकडलं आहे शीतल चंद्रकांत सोनवणे. तर माझं लग्न हे मी 10वी झाल्यावरती झालेले. माझं माहेरचं गाव आहे शिरूर तालुक्यामधलं चिंचणी गाव आणि सासरकडलं पारनेर तालुक्यामधलं निगोज. तर चला जाणून घेऊया माझं लग्न कसं झालं आणि लग्नाच्या वेळेस काय काय अडचणी, काय काय अटी आणि मी काय करत होते हे सगळं जाणून घेऊया आणि मी तुम्हाला सांगणार आहे. तर खरं म्हणलं तर मला लग्न करायचं नव्हतं आणि लग्नाचा विषय काढला तरी मला खूप राग यायचा. मी 10वी झाल्यावरती मला हमेशा वाटायचं की माझ्या आईवडिलांची परिस्थिती शेतकरी जीवन असल्यामुळं नाजूक होती आणि मला त्या हमेशा वाटायचं की मी माझ्या शिक्षणाच्या जोरावर माझ्या आईवडिलांचं म्हणजे पुढलं जीवन काहीतरी बनवून दाखवून, पायावर उभी राहून काहीतरी बनवून सुधरवील. आणि मला 2 भाऊ होते, मी एकटीच बहीण होते घरामध्ये आणि माझ्या चुलत्याला पण एक मुलगी नव्हती, 2 मुलं होते. त्यामुळे मी घरात लाडाची होते. पण वडील माझे ड्रिंक करायचे आणि आई माझी शिकलेली नाही, पण तिने तिचा संसार कसा तरी नेलेला आहे आणि आम्हा 3 बहीण भावांना तिने 10वी शिकवून आणि माझ्या लहान भावाला माझ्या लग्नाच्या नंतरनं शिक्षण केलं. प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण शिकावं, खूप मोठं व्हावं, आपले स्वप्न पूर्ण व्हावी, यासाठी तिची धडपड हमेशा असते. आणि लहानपणापासून मला एक असं आवड होती की सगळ्यांपासून वेगळं काहीतरी करायचं, पण ते नाही झालं. 10वीला माझा एक विषय गेला होता, त्यामुळे वडिलांना राग होता आणि त्या रागामध्ये नंतरनं मी नाशिकला गेले माझ्या आत्याकडं आणि माझ्या आत्याकडे गेल्याच्यानंतर माझ्या आत्याच्या मिस्टरांनी, मामांनी माझं 10वीचा विषय काढण्यास मदत केली आणि त्यामुळे मला त्यांचा खूप फायदा झाला. ते खूप डिसिप्लिनमध्ये राहणारे होते. डिसिप्लिनमध्ये असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला.